आमच्याकडून तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग आज बनवूया होळी रे होळी पुरणाची पोळी। तरी बघा गरमागरम पुरणपोळी आणि त्यावर मस्त अशी तुपाची धार, आ हा हा हा, हे वेगळं सुख आहे जे शब्दात नाही मांडता येणार। तर यासाठी झटपट पुरण कसं बनवायचं त्याची रेसिपी ऑलरेडी शॉर्ट्समध्ये अपलोड केली आहे, ती नक्की बघा। तर आता पुरणपोळी बनवण्यासाठी आपण इथे एका टोपामध्ये 1 ते 2 चमचे तूप गरम करत ठेवलेलं आहे। त्यानंतर इथे पाव किलो आपण डाळ घेतली होती, त्या हिशोबाने आपण इथे 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। छान त्याला चाळून घेतलंय चाळणीतून आणि मग घालायचं थोडंसं मीठ आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद, छान रंग येण्यासाठी त्याला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपले गरम केलेलं तुपाचं मोहन त्यामध्ये घालायचं आहे आणि त्यानंतर चमच्यानेच त्याला आपण छानपैकी एकजीव करून घ्यायचे, म्हणजे ते तूप सगळीकडे पसरून पिठामध्ये व्यवस्थित मिसळून येतं। त्यानंतर आपल्याला काय करायचं, थोडं थोडं थंड पाणी घालत छानपैकी या पिठाचा एक डो मळून घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित एकदम ना सॉफ्ट आणि फ्लफी असा डो मळून घ्यायचा आहे। अजिबात कडक नको, एकदम नरम चिंगम सारखा ओढला गेला पाहिजे। त्यानंतर तुम्ही अर्धा ते 1 तास ठेवू पण शकता मुरायला, त्याने अजून छान होतो। त्यानंतर इथे पुरणाचे पण गोळे ऑलरेडी तयार करून ठेवलेले आहेत। त्यानंतर पिठाचे पण आपण पेढ्या एवढे गोळे घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यामध्ये हा जो पुरणाचा गोळा आहे तो व्यवस्थित आपल्याला फिल करून घ्यायचा आहे। तर पिठाचा गोळा जास्त नाही घ्यायचा, नाहीतर मग पीठच जास्त थर जमतो आणि मग ते कडक लागतं। पुरण जास्त घ्यायचं, पिठाचा गोळा थोडा छोटा घ्यायचा आणि त्याला भरून ना व्यवस्थित वरून लॉक करायचं, व्यवस्थित पॅक करून घ्यायचं, नाहीतर मग बाहेर निघू शकतं पुरण। त्यानंतर सगळे गोळे करून घेतले आहेत आणि इकडे तवा तापत ठेवलेला आहे आणि मग पिठामध्ये मैद्यामध्ये घोळून मम्मीने हे प्लास्टिकच्या पिशवीवर घेऊन स्टार्टिंगला थोडे थोडे थापून घेतले आणि त्यानंतर पुरणपोळी लाटून घेतलेली आहे नेहमीप्रमाणे। तर प्लास्टिकच्या पिशवीवर घेतल्याने काय होतं की जास्त चिपकत नाही, पुरण सुकं असल्यामुळे तर ते पोळपाटावरही चिपकत नाही, पोळपाटावर पण तुम्ही छान करू शकता, पण प्लास्टिकच्या पिशवीचं जास्त इझी पडेल। तर मम्मीने असे छानपैकी पुरणपोळी मस्त अशी गोलाकार लाटून घेतलेली आहे इथे आणि त्याच्यानंतर तव्यावर जे आहे ना थोडंसं तूप घालायचं स्टार्टिंगला, म्हणजे कसं ती छान भाजली जाते। त्यानंतर पुरणपोळी तव्यावर घातलेली आहे आणि मस्तपैकी त्याला दोन्ही साईडने आपल्याला खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता कलर तर एकदम उत्तमच आला आहे, असा पिवळा कलर आला ना, खूप भारी वाटतं आणि त्याच्यामध्ये छान पिवळं पिवळं पुरण। तर वरून सुद्धा तूप लावून, दोन्ही साईडने तूप लावून मस्तपैकी याला दोन्ही बाजूनी छान असं अलटून पलटून भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित। त्यानंतर आपल्याला ही एखाद्या जाळीवर किंवा पेपरवरती काढायची आहे, म्हणजे त्याचं जे मॉइश्चर असतं ते निघून जातं। तर त्यानंतर ही मस्तपैकी सर्व केली आहे, त्याच्यावरतून तुपाची धार घातलेली आहे। तर अशी पुरणपोळी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। बाय बाय।